नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की जीवा हा आनंद निवासमध्ये जातो आणि तेथील एका महिलेशी तो बोलत असतो आणि तो तिला बोलतो, मला नंदिनीची नाराजगी दूर करायची आहे. ती माझ्यावर रागावलेली आहे आणि आता तिचा राग हा हळूहळू कमी पण होत आहे. तिने मला स्वतःहून रात्री डिनरला जायचे सुचवलं आहे, परंतु तिने पाणीपुरी सोडली आहे याचे मला खूप वाईट वाटत आहे. तेव्हा ती महिला बोलते, पाणीपुरी सोडली आहे म्हणून काय झालं, तू तिला गोड चार म्हणजे ती आणखी खुश होईल. आणि तेव्हा जीवा देखील तयार होतो. तर तिकडे आपण पाहतो देशमुखांच्या गुरुजींचा फोन हा माननीय बाबा यांना येतो आणि बोलतो, उद्या तुमच्यासाठी दिवस चांगला नाही, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे आहे ते उद्या दुपारच्या नंतर, म्हणजे काही कोर्टातील कामं असतील, कोर्ट कचेरी असतील, काही भांडणं तंडा असेल तर ते तुम्हाला दुपारच्या नंतर सोडवायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. हे ऐकल्यानंतर माननीय बाबा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. तर तिकडे आपण पाहतो रम्या ही आजीला बोलते, आता बघ मी काव्याला स्वतःहून कशा प्रकारे डिवोर्सच्या जवळ घेऊन जाते. आणि ते तर तिकडं आपण पाहतो पार्थने काव्यासाठी कानातले आणलेले असतात. ते पाहून काव्य अतिशय आनंदित झालेले असते आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला न बोलता रूमच्या बाहेर जाऊ लागते. तेव्हा जीवा हा तिचा हात पकडून तिला जवळ खेचतो आणि आपल्या मिठीमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा नंदिनी ही त्याच्याकडे पाहतच राहते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या ही काव्या व पार्थ यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.